कोण आहे रे ते? कोण आहे? पांढरं पांढरं. तर मित्रांनो मी आता चाललो देवाला, ते म्हणजे सांगवड्याला. आणि बायको इथे नसल्यामुळे बायकोने मला फोन करून सांगितले की घरातून 5 अगरबत्ती 5 कापूर घेऊन जा. सांगवडीला माहित आहे ना? ज्यांना माहित आहे त्यांनी कमेंट बॉक्स मधून सांगा की हा आम्हाला माहिती आहे सांगवडीला. आणि सांगवडीला कुणाचं मंदिर आहे हे तुम्हाला सांगायचं कमेंट बॉक्स मध्ये. ते 5 झाले आणि कापूर 5 घ्यायचे. तर मित्रांनो 5 अगरबत्ती आणि 5 कापूर घेतलेले आहे. आणि आम्ही आता इथून जाणार, मी 2 व्हीलरवरून सांगलवाडीला, तिथून मग जाणार मी माझ्या मेहण्याबरोबर देवाला. तर मित्रांनो आता आम्ही निघालो सांगवडीला. सांगलवाडीतून 30 किलोमीटर आहे अंदाजे. आणि मला वेळ झाला त्यामुळे हा मला वरडा लागलाय. कारण वेळ असा झाला की एका मुलाचं पेट्रोल संपलं होतं, त्यामुळे त्याला म्हणले की चल भाई पाहिला होतो तुला, म्हणजे तुझ्या गाडीला पाहिला होतो. अरे सॉरी मराठी लँग्वेज आहे. तर आता व्हिडिओ करता आला नाही, कारण पाहिला हो का व्हिडिओ करू, त्यामुळे काय व्हिडिओ करता आला नाही त्याचा. आणि ज्याने कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर त्या व्यक्तीने कमेंट करून सांगा. हा पण त्या व्यक्तीने एक पर्टिक्युलर मला हे सांगितलं होतं, ठिकाण सांगितलं होतं. ते जर मेन्शन केलं तर मी समजेन की हा तेच व्यक्ती आहे. नाव विचारायचं माझ्या लक्षात नव्हतं, पण तरी पण ठीक आहे. जर असं मदत केली ना तर मनाला एक जे सॅटिस्फॅक्शन असते ना ते लय भारी असते, एकदम पॉझिटिव्ह असते ते. जर कोणाला अशी मदतीची गरज असेल तर तुम्ही सुद्धा मदत करायला अजिबात मागे पुढे बघू नका. कारण ते जे समाधान असते ना भावानो, ते इतर कशातही नसते. सांगलीत एक ट्रॅफिक लय झाले, एवढे ट्रॅफिक झाले ना असं वाटतं पुण्या साईडला आपण राहायला काय. सांगलीसाठी सिटीमध्ये बंपर टू बंपर ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो आम्ही आता कोल्हापूर रोडला आहे, म्हणजे संजय गोडाच्या फार्म हाऊस जवळ. आणि एक अर्धा तासात आम्ही सांगोडीला पोहोचतोय. मित्रांनो सांगोडीमध्ये पोहोचलोय आम्ही. आणि नशीब बघा बरोबर आरती चालू आहे. चला तुम्हाला पण दर्शन देतो. आता पालखी सोहळा चालू आहे. तर मित्रांनो आमचं देवदर्शन झालेलं आहे. आणि एवढं भारी वाटलं ना की बरोबर पालखीचा दिवस आपल्याला सापडला आहे की नाही. म्हणजे त्यांची दर अमावस्याला नाही तर सोमवारी असते ना. नाही आज तुळशी पूजन आहे म्हणून आज पालखी त्यांनी बाहेर काढली तिथे. पण काय टायमिंग आहे ना आपलं जबरदस्त. माइंड एकदम रिफ्रेश झालं. आणि ह्यासारखं मेडिटेशन कशात नाही आहे. भक्ती आहे की नाही. भारी वाटलं, खरंच भारी वाटलं. होय प्रीतम. मग मगाशी आपण कोल्हापूर रोड वरून का आलो? इचलकरंजीवरनं जर शॉर्टकट होता तर कळेल आता का आलो आपण कोल्हापूर रोड वरून. सांग तरी पण काय आलो. का रस्ते खूप छोटे आहे, त्यात उसाची आता उसाचं हे चालू आहे ना. बरोबर बरोबर. आणि गाव भरपूर आहे लागता. हुशार आहे सर आधीपासून. अगदी तुझ्या बहिणीसारखा. अरे झुडपातनं केलाय नोट. कसं आहे? झुडपातनं. अंधेरी रात में सुनसान पर. ते नाही ते गाणं भारी. याला हे सूट होते बघ. कुठल्या रस्ता कुठल्या वाटा असंच काहीतरी आहे ना ते. मित्रांनो
रोड एवढा डेंजर आहे ना, रात्रीचं जर कोण मोटरसायकलवरनं किंवा सायकलवर यायचं म्हटलं ना तर वाट लागणार आहे, वाट. तमा दाखवतो तुम्हाला. सूट झाले काय ते कोण आहे रे ते? कोण आहे? पांढर काय? अरे माणूस आहे. तर मित्रांनो आता आम्ही पेट्रोल टाकायला थांबलोय आणि पेट्रोल टाकून परत घरी जाणार. आता लेट झालाय, आता बाहेरच काय तर खायचं, नाहीतर मग मला तर काय भूक नाही आहे. त्याला भूक जर असेल तर हा जेवेल, मी फक्त बसेल त्याच्याबरोबर कंपनी द्यायला. वेन्यू चालवायला एवढी मजा यायला लागला ना, I-20 पेक्षा भारी वाटले मला वेन्यू गाडी. आणि गाडी एवढी पळते ना, काय कंट्रोल होतं ना, घाम पडते असा. तर मित्रांनो आता आम्ही जेवायला आलोय. खरं तर हा ऐकणं झालाय, मला म्हणाला एक रोटी तरी खा. आता ह्याच्याबरोबर एक रोटी तेवढी खायला लागणार मला. काय काय खाणार आहेस तू? हा आय एम व्हेजिटेरियन. व्हेज मराठा घेतला. व्हेज मराठा काय घेतलं? व्हेज मराठा. बरं ठीक आहे. नाही मला पण ह्याच्याबरोबर जेवायला लागणार आता. तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही घरी चाललोय. तर हा ब्लॉग आपण इथेच खतम करूया आणि परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय, गुड नाईट. तर मित्रांनो आता आम्ही निघालो सांगवडेला. आणि सांगवडे इथून किती किलोमीटर आहे रे? 30 किलोमीटर असेल अंदाजे.